हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे हा हृदयविकार आणि स्ट्रोक येण्यासाठी कारणीभूत असलेला महत्त्वाचा जोखीमचा घटक. अनेकदा कोणतीही लक्षणे स्पष्ट नसतात, त्यामुळे नियमित तपासणीच या ठिकाणी महत्त्वाची ठरते. आजच्या व्हिडिओचे पॉइंट्स. हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय? शरीर कोणती लक्षणं देते? कोणती चेतावणीची चिन्ह दाखवत असते? यामध्ये आहार कोणता घेतला पाहिजे? कोणता आहार टाळणं महत्त्वाचं आहे? आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा? या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बायचल, आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. हाय कोलेस्ट्रॉल हे समजण्याच्या अगोदर कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय हे समजणं महत्त्वाचं आहे. तर थोडक्यात सांगते. कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरामध्ये अत्यावश्यक असलेला घटक आणि तो रक्तामध्ये मेणासारखा किंवा एखाद्या चरबीसारखा असा असणारा हा घटक असतो आणि हा आपल्या शरीरामध्ये जे आपल्या पेशी असतात, जे आपले हार्मोन्स असतात किंवा जे आपले व्हिटॅमिन डी आहे यांच्या निर्मितीसाठी हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे आणि ते असायलाच पाहिजे. म्हणजे कोलेस्ट्रॉल हे काही वाईट नाही, पण ज्यावेळेस त्यांचं प्रमाण शरीरामध्ये जास्त होतं, तेव्हा शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसण्यास सुरुवात होत असते. आता या कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार पडतात. एक एल-डी-एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल, की ज्यावेळेस हे एल-डी-एल वाढलं जातं, वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं जातं, तेव्हा ते रक्तवाहिन्यामध्ये जमा होते आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रोक किंवा हृदयविकारासंदर्भात लक्षणं दिसण्यास चालू होतात. आणि जे दुसरं एच-डी-एल आहे, की जे चांगलं कोलेस्ट्रॉल, हे कोलेस्ट्रॉल तुमचं काय काम करत असते, तर शरीरातलं जे अतिरिक्त जे कोलेस्ट्रॉल आहे, ते पुन्हा लिव्हरला पाठवून ते शरीराबाहेर टाकण्यासाठी सांगत असते. म्हणजे एक प्रकारचं ते तुमच्या शरीराला मदत करते एच-डी-एल. ओके. आणि हे जेव्हा एल-डी-एल, एच-डी-एल यांचा रेशो बिघडला जातो, एल-डी-एल वाढलं जातं, अशा वेळेस तुमच्या शरीरामध्ये लक्षणं दिसण्यास सुरुवात होत असतात. आणि हे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये आपलं लिव्हरच तयार करत असते. पण ज्यावेळेस तुम्ही खाण्यातून अतिरिक्त घेता, त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये हाय कोलेस्ट्रॉल ही समस्या निर्माण होत असते. आता आपण याची लक्षणं बघूयात, की ज्यावेळेस हे कोलेस्ट्रॉल वाढलं जातं, तेव्हा शरीर कोणती लक्षणं देते, त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तर यातलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला छातीत दुखत असते, लवकर थकवा येतो, धाप लागणे व डोळ्याच्या पापण्यांभोवती पिवळसर चरबीचे डाग हे तुम्हाला दिसून येत असतात. यासोबत पाय दुखणे ही सुद्धा समस्या असते. त्यामुळे हृदयविकाराची ज्यावेळेस लक्षणं चालू होतात, अशा वेळेस ती लक्षणं पित्ताची आहेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं इतरही आजाराची असतात. त्यासाठीच आपल्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपासणी महत्त्वाची आहे. रक्तामध्ये तुम्हाला लिपिड प्रोफाइल ही टेस्ट करायची आहे. ही रक्त तपासणी आहे. तुम्हाला उपाशीपोटी रक्त द्यावं लागतं आणि हे एक 12 ते 14 तासाचं फास्टिंग लागते. म्हणजे उपाशीपोटी असणं गरजेचं आहे आणि हे लिपिड प्रोफाइल ही टेस्ट करा. त्यामध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉल, एल-डी-एल, एच-डी-एल, ट्रायग्लिसराईड, व्ही-एल-डी-एल म्हणजे ह्या कोलेस्ट्रॉल संदर्भातल्या जे काही घटकांची जी तपासणी आहे, ही व्यवस्थितरित्या होत असते. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीराची आवश्यकता आहे. त्याचं योग्य प्रमाण असणं महत्त्वाचं. मग हे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल येतं कुठून? तुमच्या खाण्यातून. तुमच्या खाण्यात जर जास्त तेलकट पदार्थ असतील, फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, साखरयुक्त पदार्थ असतील, तर 100% तुमचं कोलेस्ट्रॉल हे वाढत असते. त्याच्यामुळे हे पदार्थ तर संपूर्णपणे टाळा. यासोबतच जे जास्त लोणी, तूप किंवा क्रीम हे पदार्थ मर्यादित करा. बेकरी पदार्थ, प्रोसेस्ड मीठ, ट्रान्स फॅट असलेले पदार्थ हे संपूर्णपणे वर्ज्य करा. हाय कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस होत असते, अशा वेळेस आहारातून सुद्धा उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे आणि कोणता आहार घ्यायचा हे माहिती असणं गरजेचं. तर तुम्हाला आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या आहेत, तसेच ओट्स, कडधान्य व तुम्ही तुमच्या आहारामध्ये फळं घेऊ शकता, ज्याच्यामध्ये सफरचंद, पेरू, संत्री हे घेत चला. बदाम, अक्रोड घ्या. तसेच ओमेगा 3 फॅटी असलेलं जे सी फूड आहे, ते सुद्धा तुमच्या आहारामध्ये राहू द्यात. यामुळे तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल हळू कमी होण्यास मदत होईल. जर कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढलं असेल आणि जर तुम्हाला अनेक त्या ठिकाणी लक्षणं सुद्धा दिसत आहेत, म्हणजे धाप लागणे, पाय दुखणे, थकवा येणे, ही जेव्हा समस्या असेल, छातीत दुखणे ही जेव्हा समस्या असेल, तेव्हा त्वरित कोणताही घरगुती उपाय न करत बसता डॉक्टरांना त्वरित दाखवा. जर तुमच्या घरामध्ये
जर जेनेटिक हिस्ट्री असेल, की आई-वडिलांना शुगर आहे किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, तसेच हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे, या जर समस्या असतील तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लगेचच कन्सल्ट करणं महत्त्वाचं आहे. वयाच्या 20 नंतरच लिपिड प्रोफाइल ही टेस्टसुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे. एक 6 महिन्यातून तुम्हाला लिपिड प्रोफाइल ही टेस्ट करायची आहे. कोलेस्ट्रॉलच्या आजारामध्ये या त्रासामध्ये तुम्हाला नियमित तपासणीच उपयोगी पडत असते. कारण लक्षणे ही फार सायलेंट असतात. ज्यावेळेस कोलेस्ट्रॉल हाय होत असते, रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, अशा वेळेस अनेकांना सिम्प्टम दिसून येतात. प्राथमिक लक्षणं कोणतीच नसतात. त्यामुळे तपासणी हा एकमेव याच्यावर एक उपचार पद्धतीचाच तो भाग आहे. जर तुम्ही कोलेस्ट्रॉल तुमचं नियमित तपासणी केली तर साहजिकच आहे भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि असलेला आजार हा लगेच फाइंड आउट होण्यासाठी मदत मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस हाय होते, अशा वेळेस कोणत्या उपाययोजना करायच्यात, लक्षणं कोणती असतात, या संदर्भात आपण माहिती घेतली आहे. आजचा जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशीच वैज्ञानिक आरोग्यविषयक विश्वासार्ह माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा.